राज्यात सरासरीच्या 15% जास्त पाऊस. जुलैमधील पावसाची स्थिती. धाराशिवमध्ये सर्वाधिक, हिंगोलीत सर्वात कमी. राज्यात धाराशिव जिल्ह्यात सरासरीपेक्षा 92% अधिक पाऊस पडला आहे. सरासरी 182.8 मिमी पाऊस पडतो. यंदा 351.7 मिमी पाऊस पडला आहे. हिंगोलीत सरासरीच्या तुलनेत 67% कमी पाऊस झाला आहे. सरासरी 277.7 मिमी पाऊस पडतो. यंदा 91.7 मिमी पाऊस झाला आहे. सोलापुरातही सरासरीच्या 84% जास्त पाऊस पडला आहे. विदर्भात कमी पाऊस. विदर्भात सरासरी 319.1 मिमी पाऊस पडतो. यंदा 301.1 मिमी पाऊस झाला आहे. विदर्भात सरासरीच्या तुलनेत 6% कमी पाऊस पडला. 11 पैकी 6 जिल्ह्यात कमी पावसाची नोंद झाली आहे. अमरावतीत 18%, भंडारा 36%, चंद्रपूर 12%, गडचिरोली 21%, गोंदियात 31% आणि नागपुरात सरासरीच्या 21% कमी पावसाची नोंद झाली आहे. सरासरीपेक्षा जास्त पाऊस 5 जिल्ह्यात झाला आहे. अकोल्यात 12%, बुलढाण्यात 31%, वर्धा 5%, वाशिम 24% आणि यवतमाळमध्ये 29% अधिक पाऊस झाला आहे. पुणे. राज्यात जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात मोसमी पावसाने सर्वदूर हजेरी लावली. राज्यात सरासरीच्या 15% अधिक पाऊस पडला असला तरीही विदर्भ, सातारा, नंदुरबार, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 15 जुलै अखेर राज्यात सरासरीच्या तुलनेत 15% जास्त पाऊस झाला आहे. 1 जून ते 15 जुलै या काळात राज्यात सरासरी 360.8 मिमी पाऊस पडतो. प्रत्यक्षात 415.6 मिमी पाऊस झाला आहे. कोकण विभागात नुकत्याच झालेल्या पावसाने सरासरी भरून काढली आहे. सरासरीच्या तुलनेत मुंबई शहरात 8%, मुंबई उपनगरे 26%, पालघर 18%, रायगड 25%, रत्नागिरी 31%, सिंधुदुर्ग 38% आणि ठाणे जिल्ह्यात 15% जास्त पाऊस पडला आहे. मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या 22% अधिक पाऊस पडला आहे. सरासरी 264.3 मिमी पाऊस पडतो. प्रत्यक्षात 321.3 मिमी पाऊस पडला आहे. नगरमध्ये 41%, धुळे 20%, जळगाव 60%, कोल्हापूर 5%, नाशिक 8%, पुणे 22%, सांगली 41% आणि सोलापुरात 84% अधिक पाऊस पडला आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस सातारा आणि नंदुरबारमध्ये झाला आहे. साताऱ्यात 8% आणि नंदुरबारमध्ये 19% कमी पाऊस झाला. मराठवाड्यात सरासरीपेक्षा 18% अधिक पाऊस झाला. हिंगोली आणि नांदेड वगळता अन्य जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. सरासरी 212.2 मिमी पाऊस पडतो. प्रत्यक्षात 251.4 मिमी पाऊस पडला आहे. बीडमध्ये 40%, छत्रपती संभाजीनगर 11%, धाराशिव 92%, जालना 21%, लातूर 52% आणि परभणीत 24% अधिक पाऊस पडला आहे. सरासरीच्या तुलनेत हिंगोलीत 67% आणि नांदेडमध्ये 12% कमी पाऊस पडला आहे.